उपवासाचा छान कुरकुरीत डोसा, बटाट्याची भाजी आणि दह्याची चटणी करत आहोत. डोसा बॅटरसाठी भगर आणि साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यात पुरेसं पाणी घालून 3 ते 4 तास भिजत ठेवायचा. साबुदाणा आणि भगर नरम झाला की त्यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा. मस्त बारीक वाटून घेतलं की आता त्यामध्ये दही, मीठ आणि पाणी घालून परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. छान स्मूथ बॅटर तयार होतं. आता यावर झाकण ठेवून अर्धा तास बाजूला ठेव. बटाट्याची भाजी करता तेल गरम झालं की जिरं, हिरवी मिरचीची पेस्ट आणि लाल मिरचीचे काप तेलावर परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये उकळलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली बटाट्याची भाजी तयार. त्यानंतर चटणीसाठी दही घ्यायचं, त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं. अगदी मिनिटभरात ही चटणी तयार होते. अर्ध्या तासानंतर बॅटरमध्ये इनो मिक्स करायचा. तवा गरम झाला की बॅटर एकसारखा पसरवून घ्यायचं. वरून थोडं तेल किंवा तूप सोडायचं. बघा, मस्त जाळीदार उपवासाचा डोसा तयार आहे.